श्री स्वामी समर्थ. कोणत्या महिन्यात जन्मलेल्या स्त्रीचा कसा असतो स्वभाव? जन्माचा महिना उलगडतो महिलांचे माहीत नसलेले गुप्त राज. या सृष्टीत सर्वात रहस्यमय प्राणी म्हणून स्त्रीचे वर्णन केले गेलेले आहे, कारण आजपर्यंत कोणीही स्त्रीला समजू शकले नाही. असे म्हणतात की मोठे मोठे ज्ञानी महाज्ञानी स्त्रीचा स्वभाव आणि विचार समजू शकले नाहीत, तर मग सामान्य पुरुषाची काय मजाल. परंतु असे म्हटले जाते की जे काम तलवारीने करता येत नाही ते एका लहान सुईद्वारे केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यामध्ये स्त्रियांच्या भौतिक अवयव आणि त्यांच्या बनावटी जन्माच्या महिन्यानुसार त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलेले जाते. ज्योतिषशास्त्रात आपल्याला स्त्रीचे वर्णन आणि तिचे भविष्य जाणून घेण्यास सक्षम करते. मग ते कितीही रहस्यमयी असली तरी आपण त्यांचा स्वभाव आणि गुप्त रहस्य ओळखू शकतो. जानेवारी. वर्षाचा पहिला महिना जानेवारी आनंदाच्या हंगामासाठी खास पसंत केला जातो. असे म्हटले जाते की या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप सुंदर असतात. त्यांना कपड्यांमध्ये विशेष रस असतो. सामान्यतः या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप मेहनती असतात, परंतु त्यांना झोपायला किंवा आराम करण्यास देखील आवडते. त्यांना फॅशनची प्रचंड समज असते. या महिन्यात जन्मलेल्या लोकांना खूप लवकर कंटाळवाणे वाटते, कारण हे लोक ऊर्जेने परिपूर्ण असतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्मलेल्या महिला सुंदर, गौरवर्ण, धनवान असतात. या महिला चांगल्या वक्ता, हुशार, मात्र स्वभावाने रागीट असतात. 2 फेब्रुवारी. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया बऱ्यापैकी मस्तमौला स्वभावाच्या असतात. त्यांच्यात शारीरिक संबंधांबद्दल नेहमीच उदासीनतेची भावना असते. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतात. तसेच त्यांना फॅशनची खूप आवड असते. त्यांचे कुटुंब त्यांच्यासाठी सर्वतोपरी असते आणि घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ह्या कोणत्याही कसर सोडत नाही. अशा प्रकारच्या स्त्रियांना असे वाटते की ते असे काही करून आपल्या जोडीदारास आकर्षित करू शकतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्मलेल्या महिला धनवान असतात. या महिला नवऱ्यावर खूप प्रेम करतात, सर्व कार्यात कुशल असतात आणि तीर्थ स्थळांवर भ्रमण करतात. 3 मार्च महिना. या महिन्यात जन्मलेल्या महिलांचे व्यक्तिमत्व सुंदर, आकर्षक असते. या स्त्रिया लाजाळू स्वभावाच्या असतात आणि त्या फार मुश्किलीने मिक्स होतात. त्या त्यांच्या हृदयात काहीही लपवत नाही. स्पष्टपणे बोलणे आणि ऐकणे ही त्यांची एक सवय असते. या स्पष्ट बोलणाऱ्या आणि दयाळू असतात. मार्च मध्ये जन्मलेल्या स्त्रिया शांतीप्रिय असतात. या स्त्रिया इतरांचे दुःख समजतात. त्यांना त्वरित राग येतो, परंतु या स्त्रिया विश्वास करण्यास योग्य असतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे आनंददायी आणि साधा स्वभाव असलेल्या, त्यामुळे आपल्या पतीच्या लाडक्या असतात. 4 एप्रिल महिना. एप्रिलमध्ये जन्मलेल्या स्त्रिया श्रीमंत असतात, परंतु त्याचबरोबर लोक त्यांच्या आकर्षक स्वभावामुळे लवकर त्यांना पसंत करतात. अशा स्त्रिया थोड्याशा बडबड्या आणि आनंदी मूडच्या असतात. तसेच त्या खूप सुंदर, परंतु त्यांच्या सर्वात मोठा समस्यांपैकी एक म्हणजे ती खूप लवकर कंटाळतात, ज्यामुळे त्यांच्या लाईफ पार्टनर त्यांना आनंदी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. जर त्यांना कोणतीही गोष्ट वाईट वाटली तर ते त्या कधीच विसरत नाही. म्हणूनच त्यांचे संबंध खराब होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्मलेल्या महिला शुद्ध आणि गोड बोलणाऱ्या असतात. या कार्यक्षम असतात. अशा स्त्रिया दया, परोपकार आणि धर्म संबंधित कार्य करतात. 5
मे महिना. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया त्यांच्या कुटुंबासाठीच जगतात. उन्हाळ्यात जन्म झाल्यामुळे त्यांच्यात खूप राग असतो, जो कधीही बाहेर येतो. जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा त्या कोणाचाही पर्वा करत नाही. ते खूप हट्टी आणि कठोर हृदयाच्या असतात. त्या नेहमीच उत्कटतेने भरलेल्या असतात आणि त्यांच्या मनाचेच ऐकतात. त्यांची मते अचूक असतात. त्यांना पटकन राग येतो. लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. त्यांना आकर्षणाचे केंद्र राहायला आवडते. या स्त्रिया बऱ्यापैकी सुंदर असतात आणि त्यांचे डोके खूप शार्प असते. 6 जून महिना. या महिन्यात जन्मलेल्या महिला थोड्या लाजाळू असतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया तुलनेने अधिक कामुक, हुशार आणि मिलनसार असतात. त्यांचा व्यवहार लोकांना पहिल्यांदाच त्यांच्याशी जोडतो, ज्यामुळे त्यांचे संबंध फार लवकर तयार बनतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया सुंदर असतात आणि त्यांचा रंग गोरा असतो. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया उघडपणे काहीही सांगण्यास खूप संकोच करतात. तसेच या स्त्रिया खूप भावनिक असतात आणि त्यांच्यासाठी प्रेम खूप महत्वाचे असते. थोडक्यात सांगायचे म्हणजे या समाजात गर्वाने राहतात, तथापि यांना राग येतो. त्यांची प्रवृत्ती पुरुषांच्या समान असते. 7 जुलै. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया सर्व गुणसंपन्न असतात आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या असतात. या महिन्यात जन्मलेल्या महिलांचे मन समजून घेणे खूप कठीण असते. या स्त्रिया खूप गूढ आणि मूढी असतात. त्यांचे हृदय खूप नाजूक असते. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप लोकप्रिय असतात आणि आजूबाजूचे लोक त्यांच्यासह खुश असतात. त्यांना घुमणे, फिरणे आणि मजा घेणे आवडते. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्म घेणाऱ्या महिला धनवान, सौभाग्यवती आणि बुद्धिमान संतानाने लाभल्या असतात. त्यांना कटू सत्य बोलण्याची सवय असते. 8 ऑगस्ट. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया घराच्या कामात कुशल असतात. या स्त्रिया साफ रंगाच्या असून शांत आणि नियम, कायदे आणि शिस्त ही जीवनाची मोठी गरज असते. या छोटी मान, सावळ्या आणि सामान्य उंची असणारी असतात. तसेच या मुली बऱ्यापैकी चालाक आणि परिश्रमी असतात. ऑगस्टमध्ये जन्मलेल्या स्त्रिया बाकी स्त्रियांपेक्षा अगदी वेगळ्या असतात. त्यांचा स्वतःवर मोठा विश्वास असतो, ज्यामुळे ते स्वतःचा जोडीदार स्वतः शोधतात. या खूप आनंदी मुली असतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्म घेणाऱ्या महिला सर्व गुण संपन्न असतात. या धनवान आणि सुखी असतात. या महिला तीर्थयात्रा करणाऱ्या असतात. सप्टेंबर महिना. शरद ऋतूतील जन्मलेल्या या स्त्रिया भाग्यवान असतात, ज्यांना जीवनाचा जवळजवळ प्रत्येक आनंद मिळतो. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया अधिक उदार असतात आणि या स्त्रिया इतरांना मदत करण्यास कधीही मागे पडत नाही. या शिकणे आणि समजुतीचा तुलनेत जास्त असतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया संघर्ष करण्यात मागे पडत नाही आणि कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात. सवयीने त्या हसमुख असतात, परंतु त्यांना लवकर राग येतो. जर कोणतेही काम पूर्ण झाले नाही तर ते त्या सहन करीत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे बुद्धिवान, धनवान, धार्मिक, वृत्ती, कार्यकुशल आणि नवऱ्याच्या मर्जीतील. 10 ऑक्टोबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया गुड लुकिंग असतात. त्या त्यांच्या काम, भावना
लपवून ठेवतात, ज्यामुळे त्यांना पोट, यकृत यांच्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर या गोड आणि साध्या सरळ स्वभावाने खूप आकर्षित असतात, ज्यामुळे लोक बऱ्याचदा त्यांच्या प्रेमात पडतात, परंतु या सहजपणे कोणालाही जवळ येऊ देत नाही. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप भावनिक असतात, म्हणून त्यांना बऱ्याच नात्यांची काळजी घेतात. त्यांना प्रेमाचा अर्थ चांगल्या प्रकारे माहीत असतो आणि त्या त्यांचे नाते चांगले जपतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे कोमल, धन आणि पुत्रवती, सदैव प्रसन्न असणारी, सुशील आणि गोड बोलणारी. 11 नोव्हेंबर. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप प्रामाणिक असतात. त्याचबरोबर त्यांची उंची कमी, मान लहान आणि रंगही सावळा असतो. त्यांच्यात नेहमीच एक विचित्र भीती असते, ज्यामुळे त्यांना कधीही मुक्तपणे राहता येत नाही. जर त्यांनी कोणतेही काम सुरू केले तर ते पूर्ण झाल्यानंतरच दम घेतात. हे बऱ्याच वेळा धोकादायक देखील सिद्ध होते. त्यांचे सेक्स अपील हे त्यांचे मुख्य शस्त्र आहे. तसेच त्यांचे रहस्यमय व्यक्तिमत्व लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. या खूप संवेदनशील असतात आणि त्यांना पटकन राग येतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे सुखी, शुद्ध हृदयाची, रूपवती, कार्यकुशल, अधिक कामे करणारी. 12 डिसेंबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या मुली थोड्या बडबड्या स्वभावाच्या असतात. त्यांना अतिथींचे स्वागत करणे आवडत नाही, म्हणून कधीही त्यांचे वर्तन अप्रिय होते. या स्त्रिया पैसे जोडण्यात पारंगत असतात, ज्यामुळे पैशाची समस्या त्यांच्या कुटुंबासमोर फारच कमी असते. या मुली मनी माइंडेड असतात. या त्यांच्या जोडीदारास चरम सुख प्रदान करतात. त्यांना बरेच मित्र असतात, जे वेळ सारखे बदलत असतात, ज्यामुळे त्यांचे मन नेहमीच इथे आणि तिथे भटकते. थोडक्यात सांगायचे म्हणजे पवित्र, गोड बोलणारी, दया, दान, धर्म करणारी असते. श्री स्वामी समर्थ.